नमस्कार नमस्कार नमस्कार. नवे पुस्तक नवा उपक्रम या अंतर्गत संघर्ष वार्ता बहुजन विद्यार्थिनींचा जीवन प्रवास यामधील आतापर्यंत आपण सर्वांनी 15 विद्यार्थिनींचा जीवन प्रवास ऐकला आहे आणि आज आपण 16व्या विद्यार्थिनीचा जीवन प्रवास ऐकणार आहोत आणि तो जीवन प्रवास आपल्या समोर उलगडणार आहे आपली मैत्रीण ईश्वरी. तर चला तर मित्रांनो, आपण पाहूया की त्या विद्यार्थिनीने ह्या पुस्तकामध्ये कोणता संघर्ष कोरलेला आहे. नमस्कार मित्र, आज मी तुम्हाला जी कहाणी सांगणार आहे ती एकदम वेगळी आहे, एकदम जगावेगळी. त्या प्रवासामध्ये खूप सारा संघर्ष लेखलेला आहे. त्या प्रवासामध्ये मैत्रीचं नातं काय असतं, मैत्री कशा प्रकारे निभवली जाते हे या प्रवासामध्ये लेखलं आहे. मग उशीर कशाला करता, चला तर मग मी सांगते तुम्हाला की या प्रवासामध्ये काय लेखलं आहे ते. मित्र, मी ज्या ताईंचं तुम्हाला प्रवास सांगणार आहे त्या ताईचं नाव आहे प्रियंका लाडलापुरे आणि त्या ताईंचं प्रवासाचं नाव आहे ग्रामीण महिलांच्या प्रश्नांची शोधार्थी. मित्र, या ताईंचा संघर्ष कशा प्रकारे गेला आहे हे आपण वाचलं की अक्षरशः रडू येतो. किती संकट, किती जिद्दीला पेटली ही ताई शिक्षणासाठी हे या पुस्तकामध्ये दिलं आहे. आणि त्यांच्या घरच्यांची पूर्ण पाठिंबा त्याच्या साथ होता, पूर्ण पाठिंबा त्या ताईला होता, म्हणून ती कितपर्यंत गेली हे या संघर्षामध्ये लिहिलं आहे, या प्रवासामध्ये लेखलं आहे. मित्रो, या ताईंचा जन्म लातूर महानगरपालिकेच्या सुरसाहोवली रुग्णालयात 2000 साली झाला. यांना 2 भाऊ होते. यांचा सर्वप्रथम मोठा भाऊ हा अपंग होता, त्यानंतर दुसरा भाऊ झाला. त्यानंतर ह्या ताई झाल्या. त्यांच्या आई वडिलांना मुलींची खूप आवड होती, मुलीची खूप आवड होती. मला कळालं, मला आश्चर्य वाटलं, कारण त्या काळामध्ये मुलगी बोज म्हणून ओळखली जायची. त्या काळात यांच्या आई वडिलांना ह्या मुलगी आवडायच्या आणि म्हणूनच या ताईंनी पूर्णपणे आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. मी तुम्हाला मागच्या वेळी स्वाती हाळसपुरे ताईंचं संघर्ष सांगितलं होतं. त्यामध्ये त्यांचे वडील कशा प्रकारे आपल्या मुलीला मुलगी म्हणून लांब ठेवतात, त्यांच्या इच्छा जाणून न घेता त्यांना कसे पोरकं करतात, त्यांना वडिलांचं प्रेम देत नाही, ह्या स्वाती हाळसपुरे ताईंच्या संघर्षामधून आपल्याला कळालं. पण या ताईंचे आई वडील खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे राहिले आणि कसं त्यांनी शिक्षणामध्ये मदत केलं हे त्या ताईंनी यामध्ये कोरलं आहे. त्यानंतर त्यांचे वडील 3 वर्ष भरपूर आजारी पडले. लोक म्हणत होते की आता यांचे वडील मरतात, पण त्यांच्या आईला विश्वास होता की हे परत ठीक होतील. तसंच झालं, यांचा आजार पूर्णपणे कमी झाला. त्यानंतर आजार कमी झाल्यावरती पेपर टाकू लागले. त्यानंतर त्या ताईचं शिक्षण जिल्हा परिषद यामध्ये केलं. 1 ते 4 पर्यंत त्यांचं शिक्षण जिल्हा परिषदेमध्ये झालं. त्यानंतर त्यांना शहरामध्ये शिक्षण घेण्यासाठी जावं लागत होतं. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती त्यांना शिक्षणासाठी माघार घेण्यासाठी खंबीरपणे उभी होती, पण तसं न करता त्या ताईने शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच्या आईने त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला. कारण त्यांच्या आईना शिक्षणाची ओढ होती, त्यांना गोडी होती, पण त्याच्या आई वडिलांनी त्याला शिकवलं नाही. तर त्या आईला असं वाटायचं की मी शिकले नाही पण माझे मुलं शिकायला पाहिजे, म्हणून त्या आईने त्यांना शहरस्थानी लातूरच्या यशवंत विद्यालय या शाळेत घातलं. या ताईंना खूप संकट सहन करावे लागले. सकाळी लवकर रिक्षा भेटायचा नाही आणि संध्याकाळी सुद्धा लवकर रिक्षा भेटायचा नाही. अभ्यासाला त्रास व्हायचा. या ताईंची शाळा सकाळी 9ला भरायची आणि संध्याकाळी 4:30ला सुटायची. किती संकट आले. 15 वर्ष गहाण ठेवलेली शेती त्यांनी 9वीत आल्या तेव्हा त्यांनी त्यांची शेती सोडवली. 8वी पर्यंत त्यांचा असाच संघर्ष चालू होता. त्यानंतर त्यांनी शेती सोडवली आणि त्यानंतर त्यांनी दुचाकी घेतली. त्यांचे वडील त्याला सकाळी सोडायला यायचे आणि संध्याकाळी घेऊन जायचे. त्यानंतर त्यांचा 10वीचा पेपर जवळ आला. 10वीच्या पेपरमध्ये त्यांनी पहिलं पेपर दिलं, दुसरं पेपर दिलं आणि त्यानंतर चक्कर खाऊन पडल्या. त्यानंतर त्यांना तब्बल 15 दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. त्या पेपर द्यायला जायच्या आणि परत येऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायच्या. त्या हॉस्पिटलमध्येच आपला अभ्यास पूर्ण करायचा. 10वीला चांगले मार्क भेटले. हॉस्पिटलमध्ये त्यांचं कसं संघर्ष चालू होतं हे सुद्धा त्यांनी यामध्ये लिहिलं आहे. आणि अभ्यासाला कशी परेशानी आली, कशी जिद्दीने त्यांनी आपला अभ्यास पूर्ण केलं, हॉस्पिटलमध्ये बसून त्यांनी कसा अभ्यास केलं हे त्यांनी यामध्ये लिहिलं आहे. त्यानंतर त्यांना 4वी ते 10वी पर्यंत 3 चांगल्या मैत्रिणी भेटल्या. त्या म्हणजे स्वाती, शुभांगी आणि लक्ष्मी.
या 3 मैत्री त्यांना चांगल्या भेटल्या असं त्यांनी यामध्ये मांडलं आहे. त्यानंतर त्यांचं 11वीचं आणि 12वीचं शिक्षण बन्वेश्वर महाविद्यालय लातूर या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालं. त्यांना आपल्या शाळेची आता सुद्धा खूप आठवण येते. त्यांनी इथे मांडलं आहे, शाळेतील दिवस खूप छान असतात. शाळा हे असे ठिकाण असतं जिथे आपली जडणघडण होते. त्यांना आता सुद्धा शाळेचे दिवस आठवतात. म्हणून मित्र, आज आपल्याला हे कळलं आहे की शाळेचे दिवस खूप छान असतात. म्हणून आपण भांडण केले नाही पाहिजे, मैत्रिणीसोबत चांगलं राहिलं पाहिजे आणि आपली मैत्री अशी टिकून ठेवली पाहिजे असा आपल्याला या जीवन प्रवासातून संदेश भेटतो आणि आपण ते नक्कीच केलं पाहिजे. कारण पुढं कसं पश्चाताप होतो ह्या ताईंच्या संघर्षातून आपल्याला कळालं आहे. त्या ताईंनी 12वी मध्ये सुद्धा चांगले मार्क घेतले आणि पास झाल्या. त्यानंतर त्यांनी 11वीला कॉलेज बदलवलं. तेव्हा त्यांच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या खूप दुःखी झाल्या. त्यानंतर त्या ज्या 11वीला गेल्या तेव्हा त्यांना 5 मैत्रिणी भेटल्या. त्या 5 मैत्रिणी सुद्धा खूप छान होत्या असं यांनी मांडलं आहे. आणि त्यांची जी मैत्री होती त्या 5 मैत्रिणींची ती आता सुद्धा कायम आहे असं यांनी यामध्ये लेखलं आहे. तसंच आपण सुद्धा आपली मैत्री ठेवली पाहिजे. आणि मैत्रीचा खरा अर्थ काय आहे हे या ताईंनी यामध्ये दिलाय. 12वी संपली यांची आणि त्यांनी कॉलेज बदलून दुसरीकडे गेले. ते राजश्री शाहू कॉलेजला एम ए करायला गेली, शिक्षक व्हायला गेली. तेव्हा त्याच्या 4 मैत्रिणी इथे राहिल्या आणि त्या शाहू कॉलेजला गेल्या. तिथे त्यांचं शिक्षण खूप छान प्रकारे पार पडलं. या मैत्रिणींना दुःख व्हायचं ते एक दिवस त्यांना बघून रडले. त्याचं कारण काय होतं तर तू गेलीस आमच्या पुढे, तू दुसऱ्याकडे शिक्षण घ्यायला गेलीस आणि आम्ही इथेच राहिलो, तू आमच्यापेक्षा वेगळी झालीस. तर मैत्री कशी असावी, कशा नात्याची असावी हे आपल्याला यामधून कळतं. आपण आपली मैत्री ठेवली पाहिजे. मित्र, आपण जर मैत्री ठेवली तर पुढे आपल्याला कोणतीही जर अडचण आली तर मैत्री आपल्याला कामी येते हे यामध्ये कळायला. मी तुम्हाला गरुड जे हे पुस्तक सांगितलं होतं ना, त्या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांच्या मित्रांनी भय तांदळ सरांना कशी मदत केली हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि या संघर्षामध्ये त्यांचं भाषण स्पर्धेमध्ये 1ला नंबर आलं हे यांनी मांडलं आहे. आणि हे जेव्हा सहलीला गेलते तेव्हा ते 3 मैत्रिणी सहलीला गेलत्या तेव्हा त्यांना कशी आनंद भेटलं, त्यांना कसं प्रेरणा भेटली, मैत्री काय असते ह्याचं नातं खरं कळालं ते त्या सहलीमध्येच. त्याची एक मैत्रीण होती, त्याने त्याच्या वाढदिवसानिमित्त त्या 3 मैत्रिणींचा फ्रेम दिलं. तेव्हा ती ताई म्हणते की तो जो फ्रेम होता, त्या आपली 3 मैत्रिणीचा जो फ्रेम होता तो त्यांच्यासाठी लाख मोलाचा बक्षीस आहे ह्या ताईंनी यामध्ये म्हणला आहे. जेव्हा लॉकडाऊन आलता तेव्हा त्यांनी ऑनलाईन क्लास चालू केले. त्यामध्ये त्यांना सायली मॅडम, बोर्डे सर, सर, पोहकर मॅडम या प्राध्यापकांनी खूप सहकार्य केला आणि त्यांना या सहकार्यामुळे त्यांना मार्क चांगले भेटले ह्या ताईंनी यामध्ये लेखलं आहे. त्यानंतर पूर्ण आपलं जग लॉकडाऊन मधून निघून पूर्णतः खुलून आनंद आणि जिकडे तिकडे फिरू शकतो असं झालं होतं. हे खरं आहे. आणि मित्र, आपण कसं संघर्ष केला पाहिजे, आपल्या शिक्षणाशी हटलं नाही पाहिजे हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि आपण संघर्ष असंच ठेवलं पाहिजे. आणि त्यानंतर त्यांनी MAW केलं. त्यांनी ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर लातूर या ठिकाणी त्यांनी MAW केलं. ते म्हणतात की त्यांच्या कुटुंबाची साथ होती म्हणूनच ते हे सर्व काही करू शकले आणि आपलं शिक्षण पूर्ण करू शकले हे त्यांनी यामध्ये सांगितलं आहे. आणि आपण जिद्दीला पेटलं पाहिजे. आपलं शिक्षण जर कुठे थांबत असेल तर आपण खंबीरपणे त्यासाठी लढा दिला पाहिजे. ह्या ताईंच्या जीवन प्रवासातून आपल्याला कळतं. आणि संयम शिक्षण संस्था लातूर या ठिकाणी त्यांनी ग्रामीण महिलांना शिक्षण दिलं आणि त्या महिला होत्या 40. त्या महिलांचे जीवन यांनी उज्ज्वल करून टाकलं. त्यांना शिक्षण दिलं आणि ते इथे म्हणतात की मला ग्रामीण भागासाठी महिलांसाठी काम करायचं आहे. मित्र, या पाठाचं नाव किती छान आहे, ग्रामीण महिलांच्या प्रश्नाची शोधार्थी. ह्या ताई किती पुढे गेल्या आणि किती आपल्या शिक्षणासाठी खंबीरपणे लढा दिल्या. ह्यांच्या आई असे जेव्हा हे सहलीला जात होत्या तेव्हा त्यांच्या आईचं मत असं होतं की मुलींनी सुद्धा बाहेर पडावं, संपूर्ण जग पाहावं. मुली असल्या म्हणून काय झालं, त्यांना सुद्धा मन असतं, त्यांना पण वाटतं आनंद घ्यावा. माझ्या बाबतीत एक चांगली गोष्ट म्हणजे माझ्या कुटुंबाने मला कधीच बंधन ठेवलं नाही.
तसंच आपण सुद्धा आपल्या कुटुंबाला आपल्या विश्वासात घेतलं पाहिजे आणि आपल्यावरचे जे काही बंधन आहेत ते आपण तोडले पाहिजे आणि आपल्या कुटुंबाला मजबूर केलं पाहिजे की आपल्यावर एकही बंधन ठेवू नये. आणि तसं ज्यांचं कुटुंब चांगलं होतं, एक घरामध्ये एक स्त्री जर शिक्षित झाली तर पूर्ण कुटुंब शिक्षित होतं, हे खरं आहे. आणि मित्र, या पुस्तकाचा मुखपृष्ठच बघा, यावर एक पाटी दिलेली आहे आणि बाजूला काटे आहेत. याचा अर्थ असं की पाटी म्हणजे एक शिक्षण आहे, जो आपलं शिक्षण आपण घेत आहोत त्यामध्ये कशा अडथळे आले, कशा आपलं संघर्ष झालं, हे यामध्ये आपल्याला समजपूर्वक कळतं. आणि या ताईंच्या प्रवासामध्ये सायली मॅडम त्यांना म्हणतात की संघर्षाला कधी घाबरायचं नाही, हे खरं आहे. आपण संघर्ष केलं पाहिजे. अभ्यासाला संघर्ष नसतो, पण आपण शिकू ह्याला आपण संघर्ष ठेवलं पाहिजे. आपल्या शिक्षणाला आपण खंबीरपणे लढा दिला पाहिजे आणि आपण शिकलं पाहिजे. मला या पाठामधून असं तुम्हाला सांगायचं आहे की आपण शिकलंच पाहिजे. धन्यवाद.